राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करा. सुरू असलेली पाण्याची आवर्तनं तात्काळ बंद करा असे आदेश देण्यात आले. जलसंपदा विभागाने प्रधान सचिव एकनाथ डवले यांचे सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार यावर्षी अल निनोचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रातील धरणं आणि जलाशयांमधील उपलब्ध पाणीसाठा तातडीने त्याचा आढावा घ्यावा. अत्यावश्यक परिस्थिती वगळता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेल्या पाण्याचा वापर इतर कोणत्याही कारणांसाठी करू नये. 31 ऑगस्टपर्यंत सर्व शहरी ग्रामीण भागामध्ये अखंडित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होईल. यासाठी पाणीसाठा जपून वापरावा. पाणी जपून वापरण्याबाबतही जिल्हा स्तरावर कृती आराखडा तयार करा. प्रधान सचिवांच्या संबंधित अधिकाऱ्यांना या सूचना आहेत. धरणं, कालवे, नद्या, तलाव आणि इतर जलस्रोतांमधून होणारा अनधिकृत बेकायदेशीर पाणी उपसा तात्काळ थांबवण्यासाठी विशेष मोहीम राबवा असंही त्यांनी म्हटलंय. अनधिकृत मोटारी, पाईपलाईन, पंप आणि इतर सामग्रीच्या तपासणीसाठी गस्त वाढवा. 12 डिसेंबर 2018च्या GR नुसार कडक कारवाईच्या सूचना त्यांनी केल्या. बेकायदेशीर पाणी उपसा रोखण्यासाठी केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल प्रत्येक आठवड्यामध्ये देण्याच्या सूचना आहेत.